सप्त समुद्राच्या पलीकडे फुलाच्या बागेमध्ये तो निदिष्ट असतो आणि तो त्या व्यसनामध्ये असतो. ती कोणती म्हणातळ आळस निद्रा मैथून आणि आहात आणि तो शिवाचा शिवभक्त आहे. तेव्हा शिवा शिवा रे माधवाचे हटवून पाहूया. शिवा शिवा रे माधवा देवीची जत्रा संत समाजाची यात्रा भरलेली आहे. कुणाच्या आया आल्या आहेत, कुणाच्या बाया आल्या आहेत, कुणाच्या सुना आल्या आहेत, तर भल्यांच्या लेकी आल्या आहेत. कोणी आपल्या जागेवरून दुसऱ्याच्या जागेवर बसू नये, तसेच भांडण दंडा करू नये. इकडे कोण सण तिकडे कोण सूट करील त्याला या भक्तीची शपथ आहे. भक्तीची नजर सर्वांवर असते म्हणून शपथ वाचवायच गाड्या मगच बघू इथे येऊन तुम्ही काय केल्या दोन दुरंगी टाळ करी घेऊन हरिनामाचा केला गोष आणि ह्या अवघ्या सभेचो पडून टाकल्या गोष. आणि आता तू इथे येऊन काय केला. आता बघा बघूया बघ कसं अगदी पाण्यासारख्या शांत शीतल म्हणजे पाणी होतं की काय तसं होय. असे भयामध्ये भय पाच आहे. असे कोणते भय आहे. गावात भय गावकऱ्याचा, ग्रामापुरता एवढाच भय देवाचा. देवाची भीती सर्वांना असते. राज्यात भय राजाचा, राज्य सुटी नांदेल गड्या. अरण्यात भय व्याघ्राचा, व्याघ्राच्या भीतीने रात्री तिकडे कुणी जाणार नाही. आणि या भरलेल्या सभेत भय या धाजी बाबाचा भले शाबा लपा हो लपा कुणीकडे लपा भद्रामध्ये लपा, अरे वेडा म्हणते तर मग सावळ्यामध्ये लपा, पटकळा म्हणते शेंडीमध्ये सुपारी, शेंडी झडेल गड्या. ही बघा याची झडे. अरे मग त्याचं होईल कसं. फिरिस्तावासारख्या तळात टोका घेऊन जाईल. मग त्याचा धंदा काय. कांद्यावर घेईल तिच्या मग आणि या समोरच्या डोंगरी जाऊन चिरे काढील अथवा या देवीचा सभामंडप बांधेल. कोणत्या वर्षी. पुढच्या वर्षी डोळ्यामध्ये पण डोळा फुटेल गड्या. हा बघा याचा फुटे. मग त्याचं होईल कसं. एका हातात घेईल दंडुका, दुसऱ्या हातात घेईल चिपळी आणि हरे घरी पण जायला नाही अथवा घरी मध्ये नाकामध्ये चुना. नाक झडेल गड्या. हे बघा याच झडे. मग त्याचं होईल कसं. सब चिक चिक होईल. ओच्यामध्ये अडकित होता फाटेल गड्या. हा बघा याचा फाटेल. मग त्याचं होईल कसं. सब टर 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 टराय कसं होईल. आंब्यावर आंबा, गाडावर गाय, नेसनात निरून, बायको खाली गाजला, समुद्रात ओढवा आणि बुडबुड्यात सूत असं म्हणतो. दैत्यनाथा प्रथम प्रारंभी आलाय आणि अमंगळ बोलतोय. तुला भीती वगैरे आहे किंवा नाही. कसा काय अमंगळ झाला हो. अरे मग चतुष्पदाची गाय माळावर कशी जाईल. चतुष्पदाची गाय इतक्या साधा तुमचा कळा ना. काय करा म्हणता. असेच या मोठ्या बेळगाव सारख्या बाजारपेठेत आणि बाजारपेठ पहिली होती म्हणजे फिरा. बाजारपेठेत फिरले एका राजवाच्या दुकानात निघा आणि तो 20-25 लांब राजू घ्या आणि राजू दंडकर हो
आणि काय करा म्हणतात घरी एक गाय बघा गाय अशी खाऊन पिऊन टुकटुकी बोरी बिरी असं खालतो ठाण्या हो आणि काय करा म्हणतात गायचे चारही पाय बरे करकतून राजवान माना आणि राजवाचा या पावड्या मानाच्या पावड्या आणि गावातले बरेचसे रामगे देमगे सोमगे पाणगे बघा आणि जरा सर वडून सांगा गाय लपा लप गावाळ्यांचा तरी अरे मरणार झाले ती गाय मरतरी गाय लपा लप तरी गावाळ्या काय वेगळा नसला पाहिजे मग तिकडे गोमंत कला कला अरे तिकडे कशाला तिकडे ते ताडी काढणारे लेणार असतात अरे त्याला रेंदर असे म्हणतात कोण रेंदर हा रेंदर रेंदर रेपो रेंदर हा तर काय म्हणतो रेंदर हो भल्या पहाटे उठले कोणाक शिरा मारल्यानी तर मारल्यानी अरे कोण धुतलं तर धुतलं हा धुतलं तर धुतलं आणि जरने मागील घरांनो अरे तिकडे कशाला तिकडे ते उदाहरण टाकलेलं पंगेल्याचं फळ आहे फळ अरे ते पंगेल्याचं फळ आहे फळ हा फळ अरे बाबा फळ रे फळ फळ त्यावर लागला पांढऱ्या रंगाचा हुप अरे तो पांढऱ्या दगडाचा कूप आहे काय कूप हा कूप अरे शिरा बरोबर कूप रे कूप एका हातात घेतली हाती अरे ती काती आहे हा काती काती एका हातात घेतलं हुदक अरे ते दुधक आहे हा दुधक दुधक काल दिली ताडातून काल दिली माडातून लपात लपात सोडलो आणि पोरान बापार बघा पाय द्यायला अरे ते खाप आहे खाप काय हा हा खाप अरे बुवा, खाप 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 हळून गेलो आणि बामणाच्या गळ्यात लागा मिठी मारल्या अरे बाप नाही तो असेल तर मारेल तुरा अरे ते खाप आहे खाप जापना 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 थोडी दिसली तेव्हा तर पोर लागलो रडा आणि खूप दिसली तेव्हा तर लागलो नाचा गाणी गा अरे म्हणजे तुला गाणं येत असेल मी आता किरिस्ता अरे येत असेल तर म्हणून दाखव म्हणजे मारा बघूया तर कोणाला असा अलीकडे ये दोन देतो मुस्काटी जाऊन माझ्या अनुभव आता काय लांब लांब जवळ आहेत ना त्याचा म्हणतो अरे ते पकवाज आहे काय पकवान हा पकवान हा आणि ते अरे इथे तुझं काय बापाचं श्राद्ध नाही आहे या चक्क्या आहेत चक्क्या कोण चक्क्या हा चक्क्या 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 लावले का गेले मुझे पांडुले बाय गेले मुझे पांडुले बाय पांडुल्या बाणाला लेणा पुजाय पांडुल्या बाणाला लेणा पुजाय त्यांना घेतली वरून माझी जीवन त्यांना घेतली वरून माझी याप्रमाणे तांत्रिक अर्थ करावा सप्त समुद्राच्या पलीकडे फुलाच्या बागेमध्ये शावर टाकणे किवासे अरे तीन वासे तीन वासे हा तीन वासे त्यावर टाकले टक्के अरे ते टक्के आहे काय टक्के हा टक्के टक्के त्यावर टाकले श्रीमंताच्या घरचे लवडे अरे ते लोंढे आहे काय लोंढे हा पुढे लोंढे 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 भरजरी त्याच्या पुढे आणि त्याच्या पुढे हिरे कंकण मोती चालत नाही गड्या अहो एवढी बुद्धी विलक्षणी कशासाठी करतात बचतकडे घालते मारवाड्या आरसाला तिथं ते सकाळपासून कडचाव कडचाव करून महाराजच्या घरच्या मागील गेले फाटके तळके दैत्य ना आता एवढा पैसा खर्च करून किंमत उतरलीच गड्या आता चटका काय उतारता ती बघूया देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ रे देव रे गोपाळ बिहारे काय रेडे बाणारे घोशी सोडारे आणि वन्ना धोरण लोळारे मिळाले शिवाचा शिवभक्त तेव्हा शिवा शिवा रे माधवा असे म्हणा शिवा शिवा रे माधवा
हत्ती असतात तो अरे असं झालं तरी काय या निघतो न्हावून धुवून जपाच्या तपात बसलो कित्याक तर देवाक प्रसन्न करून घेऊ मग देव प्रसन्न झाला किंवा नाही निघतो काय होतो काळो कीड होतो ह्या तीर बसलो ह्या तीर धयापूर हगलो आणि भूर गेलो बटाईचा आवाज घेऊन बघा पुढचा हेच गड्या नाही हा काशीच गेलो गंगा भागीरथीचे स्नान केले काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले सकाराम बोट काशीराम बोट आबा बोट साबा बोट सगळे बोट दैत्यनाथा हा तुझं पाशी थोडस कारण आहे असं कोणतं कारण आहे बुवा ब्रह्मदेव गोसावी यांनी काय केलं आहे तर सागर तीरावर हवनाला आरंभ केला आहे आणि तो कशासाठी म्हणशील तर देवराज्य जोडावे आणि दैत्यराज्य मोडावे आणि त्याच्या जवळ 4 वस्तू आहेत ते कोणत्या म्हणशील तर आगम निगम अशा 4 प्रकारच्या वस्तू आहेत त्या आमच्या हस्तगत झाल्या पाहिजेत इथे कुणाची भीती वगैरे नाही ना मुळीच नाही तुम्ही जाऊ दे बेटा देव हरे गोपाल रे देव हरे गोपाल 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 रे देव अरे एवढी गडबडी कशाला करतोय काय सांगताल्या त्या कलमामुडी बोलवलो गारवो तुझं निघलो एकटाच आहे की अनेक आहे वट्टी पुरडीची पुरण पडान गेली काय तर बघा बघूया मला बुवा जमत नाही आणि बांगड्याच्या कडी वाचून जेवत नाही तू काय खातो 100 कोंबडा आणि 1 तूप जगला आहेस बरा जेवायचो म्हणा अरे मागे पुढे होऊन करतो आहेस काय अहो कंबर भसता मो अरे तो बंदुकीचा दस्ता आहे कोण दस्ता हा दस्ता हे दस्ता हा अरे मो हे दस्ता हे बदले हा इथून 4 वडी आहोत 4 पांढऱ्याच्या की घणसाच्या त्यो नाही इथून 4 कमानी अंक असत मोजून दाखव मराठी 1 2 3 4 इंग्रजी 1 2 3 4 कन्नड अंडू यारू मुंडू गुंडू हत्त सत्त आणि मंडपाच्या भित्त अरे एवढा बाग भरला आहे तो झाडे गड्या काय ना रेटून तिथं ओ घराकडल्या बापाची गो अरे कोण ये घराकडल्या हावशिराव आणि अरे बंदुकीनं झाडला गड्या काय सांगताल्या बापाशी तेव्हा लाईनली सिने जाणार कोण मागा दिले एकदम म्हणून आता दुकान बोलतोय आधी अरे पितो आहेस काय सावतारान दिला 68 त्याचा झाला किरम्या बुरसा आहेस गड्या मारून बुरसा आहेस गड्या केस बोलवा आणि तुझ्या दाढीमध्ये सरडे बाबा बोलून अरे त्याला कशाला मारतोय बाबा काढू अरे त्याला कशाला मारतोय बाबा मरवई अरे तिला बिचारीला कशाला मारतोय तिनू भात्रीड बसान कपडे उमळटा ती हे फुटार बसान पिक करतात ती मोळी घ्या काय घ्या म्हणता 4 वेळ 6 शास्त्रे
14 विद्या 18 पुराणे आणि 64 कला घ्या म्हणतो. नाही चुकतात कशा बरोबर. या देवाची पालखी तुम्ही काढल्यात का हो? या देवाची पालखी मगाशीच काढली. त्यावेळी तू होतास कुठे? मी होती गटारात फासलो. तू आहेस कोण? वाजंत्री महार की मराठा? तोयनू मी आहे शिंगी. हजेरी लाव. तोयनू मी आहे गोंधळी. नाव काय? चेंडूदास. ग्राम कोणता? तुळजापूर. घोराची घुटी. गो गो गो. आता इथे काय करणार? नाही ना गोंधळ नाही ना. माया प्रीतीना चरणा तुझा वंदू हो आनंदे. माया प्रीतीना चरणा तुझा वंदू हो आनंदे. भक्तांची तू आदी माया. भक्तांची तू आदी माया. माझ्या मैदानी माझ्या गोंधळाया तू आहेस कोण? देवीचो बाहेर मागायलो. मग दाखले असले पाहिजे. पुष्कळ आहे. असे कोणते दाखले आहे? यंदा गावात पीक पाणी कसं काय असा? पीक पाणी यंदा चांगलंसं नाही आहे. देवीचा मुन्ना तसाच असा. यंदा गावात रोगराई कशी काय असा? रोगराई अजूनपर्यंत चालूच आहे. देवीचा मुन्ना तसाच असा. यंदा गावात पाऊस पाणी काय म्हणता? पाऊस अजूनपर्यंत पडतच आहे. देवीचा मुन्ना तसाच असा. बरं आता येतो. देव हरे गोपाळ रे देव हरे गोपाळ. 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 देव गंगा दयना गणा गणा कच्छप पुत्र मातला शंकासुरा रे. वेद घेऊनी सागरामध्ये बुडाला. तो काय याच्यामध्ये समजणार नाही. तो समजणार नाही. मी आता मी मस्त धरण करून त्याचा शोध आपण संस्थाने करून करा. गणा नयना गणा वेदारण संकासुरा वेदारण मध्यंतरी बोंबलत मारणारा तू आहेस कोण? मिया तू सरकारचो दोळो तेव्हा काय माका होई बसांग घाला मी घाला. इथं तुला बसता येणार नाही.
माका आयला पहिला काय सांगा नका माका उई बसून घाला निघे घाला अरे एवढी सभा बसलेली आहे तिथं कुठं तरी जाऊन बघ. पुढच्या या सगळ्यात बसणार मी होय मी तू सरकारच्या खुर्ची लावून बसणारो तेव्हा तर माका उई बसून घाला निघे घाला अरे धक्का मारून हाकून देवी. धक्क्यावर बसणारो मी होय मी उई बसतो मी बसतो बाबा रे नाही इकडे या सटपट काय आता हो अरे तुझा वस्ता झालेला आहे. माझं वाजता माझं वाजता मी त्रिभुवना शिल्लक धरून ना अरे तो सागरा एवढा आहे. हो तर मग मी सप्तसागरा एवढा आहे तो ब्रह्म्याच्या कमंडुलामध्ये असतो आणि मिया बुतूर पासलो असतो तो हाडाची ताडी करेल. मी दगड्या पेचून गाड्याने आणि तो दीप काढून घालून बेळगाव ऐकतो पाहू गड्या एवढं म्हणतो हे पहा संकासुरा तू ब्रह्मदेवाचे वेग घेतले ते लवकरात लवकर आणून दे. नाही कोण काय हो अरे तो देव आहे देव. कोण देव हो काय काय इथं अरे तू माशीच दे दे. माझा दोन होई दोन अरे ती कशासाठी. या उशावर आणि या पाया खालता माया बाबा माझ्या काय नाही ह्या पोरात ह्या लकलकी चकचकीत घातला आणि मी या कामाची घालून फिरवते एवढं घरी अरे काय अरे ते आभूषणे आहे. आभूषणे अरे बाबा माझ्या आभूषणे घातली आहे का आणि माझ्या पोराच्या कानात लिकलिकता काय हो अरे ते किरीट कुंडल आहे. त्या पोरा किट्टी लागलो एका वरान दवाखाना सरानं ती किट्टी उतारतो इथं जाऊन हौशी बापाशीचा लाईट तुझे हौशी बापाशीकडे सामाना खाणार द्या आज रात्र जगाची पर्यंत या फिरवलो नाही हमको दो अमक्या दितलो तमक्या दितलो ह्यो कोण म्हाका दितलो एका तरी बऱ्या पैकी वावग विमो अरे असं झालं तरी काय सांगा तुमका या वर्षाच्या त्या वर्षा नाही तू वाटत काय झालं म्हणता असं मोठं दुष्काळ पडलो आणि दुष्काळ खाताना खोडला घेतला झाडला तर काय केलं म्हणतात ह्याच्या बापाची 5-50 पोरं होती काय केल्या सगळी एके हडग्यात भरल्या आणि माझ्या दारात आणून घास करू शकतो आणि म्हणता कसो ओ संत सुरांनो इतकी ही पोरं घ्या आणि 7 खाणी भात द्या आणि हो काय सांगा तो पोर मला म्हणता 2 खाणी भात बाबा माझा ऐनात किती या पाहू गड्या दित्ताम 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 झाले जीवन बारी पुतकर मग आणून घेतल्या अरे आता तरी देवाला शरण जा. पुढच्या या मी ना एका ना एका म्हणून एका कुठं धरून एका
अरे लागता काहीतरी माझा मामा. अरे काय करतोय? अरे सांगून का नाव ना नाव हो गेलो असं. एका लागेल गेलो. हात तर फुटून गेलो आता बाहेर गेलो ना तर गेलो. सर भाई आधी पहिला सर भाई रापी. अरे ती आणलीस कुठून? काय सांगता रे पायाचं तुटलो हाताणू. अरे पायाचा की तुझ्या चपलाचा? हा चपलाचो रे बुवा चपलाचो नाही गेली सामानाकडे तर सामान निघतोच बसलो झाडे तेका मग तुमची बाहेर पडली बाय त्यांनी काय हरगळ गेली उठलो तो सुटलो अरे कडे बघून पुचकर किशात सारली. म्हणजे तू चोर आहेस तर? ये चोर कित्या सांगायच्या आधी आहे औरंगाबादला बरोबर. याने आता काय करणार? याने काय नाही याच्या भाज्या काढणार आणि या झालेला आहे ना. पाहू गाड्या. अरे आता तरी देवाला शरण जा. देवा शरण लावती नाम घे ना. हा अरे बाबा रे कोण ऐकणार रे हे बाबा हे का सोडून तू का सोडून गेली ना कसो तुझी लड्डी मारती वाईट जाऊ. सर भाई सर आधी पहिला भाई सर भाई सर गेलं आता शाम गेलं ह्याची मग काय करते अरे ते आणलं कुठून? ते आणलं तरी कुठून? असंच गेलो मेस्ताच्या शाळेत मी निघतो बसलो झाड्या ते का म्हणतो बायला म्हणालो चल मेसतो त्याने हरगा गेले उठलो तर सुटलो थोड्या थोड्या मुलांनी पुष्कळ किशात साधली. हा म्हणजे चोर आहेस तू तर? मी होणार बऱ्याजवळ तुम्ही मी तोर फिर म्हणून आणि याने आता काय करणार? याने काही नाही याची व्यवस्थित कावळा मारणार आणि भाडा घालणार. पाहू गड्या. दिताम 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 जागे. अरे नाईक मोडला की तुझा हात मोडला? गेलो शाप कामासून गेलो हात गेलो हात गेलो अरे तू आता शस्त्र विरहित झालायस तेव्हा आता तरी देवाला शरण जा. मी शरण जातोय नाम घे ना. देवा माझ्या गोवा देवी माझे आऊशी तुका देतोय नारळाची किस आणि या पोराचं म्हणून अशीच. आता एका गायना लाती आणि बुकी आणि सण मागतो पाहू गड्या. करतो म्हणजे अंगा जुळत ती माझ्या. नमो नारायण नमो नारायण. तुझ्या गदेच्या प्रहराने मी जर्जर झालेलो आहे तेव्हा मला इच्छित असा वर असावा.
हे पहा संकासुरा, तुझ्या शंका विरळी जो कोणी माझे पूजन करी तो निष्फळ होईल असा माझा तुझा पूर्ण आशीर्वाद आहे.